तर एक देश एक निवडणुकीवरती सोमवारी विधेयक मांडलं जाणार आहे। लोकसभेत सोमवारी हे विधेयक मांडलं जाईल। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत। 2 दिवसांपूर्वीच केंद्राकडून विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे आणि आता केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत लोकसभेमध्ये। दरम्यान खिशात संविधान घेऊन फिरल्यानं संविधानाचं पवित्र राखलं जात नाही अशी टीका खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी राहुल गांधींवर केली आहे। वन नेशन वन इलेक्शन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे असंही म्हटलंय। खिशात संविधान घेऊन फिरल्याने संविधानाचं पवित्रता वाढत नाही। संविधान वाचावं लागतं आणि त्याच्या दृष्टीने त्याची कृतीशील अंमलबजावणी करावी लागते, तर संविधानाची पवित्रता कायम राहते, हे मला माझ्या काँग्रेसच्या सर्व मित्रांना सांगायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये जे आपण 3 ट्रिलियन इकॉनॉमी जे चाललेलो आहोत, आपण देशामध्ये महासत्ता होत आहोत, ही देश आणि तिसरी इकॉनॉमी म्हणून जे आपण पुढे जात आहोत, त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनचा सगळ्यात मोठा हातभार लागणार आहे आणि एकसंघ देशाच्या दिशेनं, एक राष्ट्र होण्याच्या दिशेनं हे सगळ्यात मोठं मोदीजींचं पाऊल आहे। याला विरोधकांनी पण मदत करावी। वारंवार याच्या विरुद्ध न बोलता एक पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टीने जे पाऊल माननीय नरेंद्र मोदीजींनी टाकलंय, त्याला सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन एका दिशेने चालावं। त्याकडे देशाची प्रगती आहे, देश महासत्ता होण्याकडे जाणार आहे। या